नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कादवा कारखान्याकडून 2800 रुपयांचा पहिला हप्ता बँक खात्यात वर्ग. दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगाम गाळप केलेल्या ऊसाच्या बिलापोटी एफआरपीचा पहिला हप्ता मे प्रति टन 2800 रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेट्टी यांनी दिली. यापूर्वी प्रति मेट्रिक टन 2500 रुपये ऊस उत्पादकांना दिले असून फरकाची रक्कम कारखान्याने उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग केलेली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून आज अखेर 1,18,353 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाला आहे. सरासरी साखर उतारा 10.63% आहे. तसेच 1,25,750 क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. तसेच कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्पही सुरू असून आतापर्यंत इथेनॉल 8,37,844 RS 13,75,627 लिटर निर्मिती करण्यात आली आहे. सध्या साखर उद्योग अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असताना देखील कादवा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी अदा करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात सातत्याने सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा कादवाने कायम राखली असून पुढेही जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं चेअरमन श्रीराम शेट्टी यांनी स्पष्ट केलं. कादवालाच ऊस पुरवठा करावा. हंगाम संपल्यानंतर शासन नियमानुसार अंतिम एफआरपी दर ठरणार असून वेळेत एफआरपी अदा करत सर्वाधिक ऊस भाव देण्याची परंपरा कादवा सहकारी साखर कारखाना कायम ठेवणार आहे. त्यामुळे कारखान्याने कोणतीही घाई न करता ठरलेल्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार ऊसतोड करून कारखान्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कादवालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन चेअरमन श्रीराम शेट्टी यांनी केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.